कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयात डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला। कोकाटेंवरील आतापर्यंतच्या उपचाराची माहिती घेत 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयातून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटे यांची आज अँजिओग्राफी केली जाणार। अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात निर्णय घेतला जाईल। लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर शस्त्रक्रिया पार पडणार। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावर निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवार यांच्याकडे राहणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। राज्य निवडणूक आयोगाच्या आज सर्व महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन आढावा बैठक। 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल। याबाबत कर्मचारी यंत्रणा आणि सामग्रीचा आयोग आढावा घेणार। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची ही माहिती।